श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील 14 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 14 फेब्रुवारी रोजी शिंदे चौक येथील डाळिंब आड मैदान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतर आरोग्य शिबिर, बांधकाम कामगार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। तर 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 दरम्यान कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली। 19 फेब्रुवारीला शिवजयंती सोलापुरात मोठ्या उत्साहाने आणि गुण्यागोविंदाने साजरा होतो। खरं तर 18 तारखेच्या रात्रीचा जो पाळणा सोहळा आहे तो महाराष्ट्रात का देशभरात फक्त सोलापुरातच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो। यंदाच्या वर्षी महापालिका प्रशासन असतील, पालिका आयुक्त असतील, सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे की जे मध्यवर्ती महामंडळाला साजरा करण्यासाठी, उत्साह साजरा करण्यासाठी जे सहकार्य लागतं त्याबद्दलच्या विविध मागण्या, जसं की स्वच्छता असेल, विद्युतीकरण असेल, लाइटिंग्स असतील, बाकी बसेसचे अरेंजमेंट्स असतील, अशा प्रकारच्या सर्व सुविधांसाठी ऑलरेडी प्रशासनाला मी कळवलेलं आहे। खरं तर डॉल्बीच्या बाबत वेगवेगळ्या भूमिका समोर येताना पाहायला मिळत आहेत। प्रशासनाकडून डॉल्बीवरती मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत। कशा पद्धतीने त्या गोष्टीकडे पाहत आहे, मध्यवर्तीची काय भूमिका आहे? आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की सुप्रीम कोर्टाने डिजिटलसाठीचे आदेश ऑलरेडी दिलेले आहेत आणि मध्यवर्तीची एकदम स्पष्ट भूमिका आहे जी 2 वर्षापूर्वी जाहीर झालेली आहे की हे जे मिरवणुका असतील शिवजन्मोत्सवच्या त्या पारंपरिक पद्धतीने, पारंपरिक वाद्यांच्या सहाय्यानेच व्हायला पाहिजे आणि कंप्लीट डीजे मुक्ती म्हणजे डॉल्बी मुक्त मिरवणुका व्हाव्यात यासाठी मध्यवर्ती कायमच प्रयत्नशील आहे। आमच्या मध्यवर्तीचे अध्यक्ष नाना काळे, डांगेजी, राजनभाऊ जाधव, बर्डे साहेब यांनी सर्वांनी एकानुमते, कारण कसं आहे, जर आपल्याला सगळ्यांनाच इन्व्हॉल्व करायचं असेल मिरवणुकांमध्ये, सगळ्या समाजाला, लोकांना, महिला, आबाल, वृद्ध सगळ्यांना, तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या हेल्थ कंडिशनचा विचार करता मिरवणुका या डॉल्बी मुक्तच असाव्यात अशी ही ठाम भूमिका मध्यवर्तीची आहे। आणि त्याच अनुषंगाने काल आमच्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये देखील माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी देखील हेच सांगितलं की बाबा जास्तीत जास्त पारंपरिक मिरवणुकांवर भर देण्यात यावं आणि त्याच पद्धतीने आमच्या मध्यवर्ती महामंडळ देखील प्रयत्नशील आहे। आणि काल माननीय पोलीस आयुक्तांनी एक आदर्श मध्यवर्ती महामंडळ म्हणून आमच्या महामंडळाची स्वागत केलं, कारण मागच्या वर्षी जर आपल्याला लक्षात असेल तर डिजिटल बंदी देखील शिवजन्मोत्सवाच्या काळापासूनच सुरू झाली आणि त्या शिवजन्मोत्सवाने घालून दिलेल्या आदर्शानेच वर्षभर हे सगळं चालू आहे। त्याच निमित्ताने यंदा डीजे मुक्ती जर झाली आणि डॉल्बी मुक्त जर झाला मिरवणुका, तर तोही एक आदर्श शिवजन्मोत्सवच मध्यवर्ती महामंडळ घालून देईल असं एकंदरीत आहे।